सगळं आपण बोलतोय तेवढं सोपं नाहीये. तुमच्या जीवाचा प्रश्न आहे, यात खूप मोठा धोका आहे. नाही, आपण दुसरा काहीतरी मार्ग काढूया. बाबा मला नेत्राचं पडतंय. आपण दुसरा काहीतरी मार्ग शोधूयात, कारण यात खरंच खूप मोठी रिस्क. अरे काय दुसरा मार्ग काढणार आहात तुम्ही? आत्ता आपण दुसरं काहीही करू शकत नाही आणि आपल्याकडे तेवढा वेळही नाहीये. शेखर, केतकी आणि फाल्गुनी आधीच विरोचकाला वश झालेत. त्यात तुम्ही हे वश होण्याचं नाटक करायला गेलात आणि खरंच वश झालात ना, तर खूप मोठी अडचण निर्माण होईल. असं काहीही होणार नाही. मुळात मी त्याला वशच होणार नाही. प्लीज नाही म्हणू नका. आपल्याकडे दुसरा काही पर्याय नाही आहे. तुम्ही लक्षात घ्या, रुपारी फाल्गुनी आणि केतकीला किती दिवस जिवंत ठेवेल आपल्याला माहिती नाही. त्या दोघींचं आणखीन काही वाईट होण्याआधीच आपल्याला पावलं उचलावी लागतील. आता एका मागोमाग एक सगळ्यांचीच अवस्था फाल्गुनी आणि केतकीसारखी होईल. खूप मोठा अनर्थ होईल. बाबा पण नेत्रा, आपण व्यवस्थित प्लॅनिंग करूया ना. सगळ्या शक्यता पडताळून पाहू. पण पाऊल तर हेच उचलावं लागेल. उद्या सकाळीच रुपालीला वश होण्याचं नाटक करावं लागणार. देवी आईच्या कृपेनं सगळं ठरल्याप्रमाणे होते. तन्मय बाळा, हे तन्मय, काहीतरी खाऊन घे. नाही नको. मी तुझ्याकरता काहीतरी घेऊन येतो. डॅड, मी किती वेळा सांगितलं तुम्हाला, तुम्ही कोणीच नाही खाल्लाय. तन्मय, असं काय करतोयस? खाऊन घे काहीतरी. तुम्ही म्हणताय की फाल्गुनी वहिनी आणि केतकी काकूने 7 ते 8 जणांचं जेवण संपवलं. डॅड, मला सांगा, त्या दोघी सुद्धा आता विरोचकासारख्या राक्षस झाल्यात का? आय मीन, ते आता नॉर्मलला नाही येणार का कधीच? बाबा, काय झालं? तिने पुन्हा तुम्हाला वर काय झालं? चिडून काय बघतोस माझ्याकडे? ए बिंडोक राजाध्यक्ष, उठ. थोबाड रंगव त्याचं. बाबा, काय करताय तुम्ही? हे या बाईने काही केलंय का तुम्हाला? या बाईला मी तुझेच नाही. अरे या बाईला तू ओळखतेस? बाबा नाही, तू न्यायला हवं. ए काय बाबा 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 बाबा? हा बाप नाहीये तुझा, शेखर राजाध्यक्ष. तुझा बाबा कोण होता? अनिल म्हात्रे. तर
आता तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलंच असेल की शेखर माझा गुलाम झालाय. वश केलंय मी त्याला. आता मी सांगितलं तर तो थोबाडीतच काय समोरच्याला गोळ्या घालून मारूही शकतो.